नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री देवरे एस बी. मागील 2-3 लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात बरीचशी माहिती जाणून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचे जे 2 भाग झालेले आहेत. पहिला भाग हा सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, तर दुसरा भाग हा समग्र अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ असेल, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या असेल किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य असेल, व्याप्ती असेल, अभ्यास विषय असेल, इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो दुसरा भाग आहे, अर्थशास्त्राचा जो दुसरा भाग आहे त्याला समग्र अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यालाच स्थूल अर्थशास्त्राने देखील ओळखलं जातं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ बघणार आहोत आणि त्याच्या व्याख्या बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्राने देखील किंवा समग्र अर्थशास्त्र या नावाने देखील ओळखलं जातं. आता अर्थव्यवस्थेचे जे 2 भाग आहेत, तो पहिला भाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याची व्याख्या पण पाहिली की अर्थव्यवस्थेची छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि समग्र अर्थशास्त्र हे अपोजिट आहे, त्याच्या विरोधी आहे. की अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा किंवा भागाचा किंवा समूहाचा अभ्यास करण्यासाठी ज्या शास्त्राचा वापर केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा स्पष्ट लिहिलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. कोणती? स्थूल अर्थशास्त्र. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे? एका व्यक्तीचा, एका घटकाचा अभ्यास करणारी शाखा आहे. आणि मग तिथं उदाहरण म्हणून देण्यात आलेले की एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार इत्यादी सर्व घटकांचा जर अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जात असेल त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. म्हणजे जिथं एकूण हा शब्द येत असेल तिथं स्थूल अर्थशास्त्राचा वापर होतो, आणि जिथं वैयक्तिक हा शब्द येत असेल तिथं सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ तुम्हाला समजला असेल की अर्थव्यवस्थेत जे मोठे भाग आहेत किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा एखादा अर्थशास्त्राची शाखा उपयोगी पडत असेल तर ती अर्थशास्त्राची समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र ही शाखा कार्यरत असते. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीचा वापर करतो. म्हणजे सायकलचा अभ्यास जर करायचा असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण सायकलचा अभ्यास करेल का? नाही. सायकलचा म्हणजे पॅन्डलचा अभ्यास करेल, हँडलचा अभ्यास करेल, चाकचा अभ्यास करेल, त्याच्या टायरचा अभ्यास करेल, ट्यूबचा अभ्यास करेल, घंटीचा अभ्यास करेल, किंवा इतर सायकलचे जे पार्ट असतील या सर्व पार्टांचे विभाजन करेल, सुटे सुटे भाग करेल आणि त्या सर्व भागाचं विभाजन करून सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करेल. तसं समग्र अर्थशास्त्र नाही करत. समग्र अर्थशास्त्र हे त्या संपूर्ण भागाचा एकत्रित अभ्यास करते. मग उदाहरणार्थ म्हणजे ही सायकल आहे, समग्र अर्थशास्त्र एवढाच अभ्यास करेल. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करेल? प्रत्येक पार्टचा अभ्यास करेल. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीचा अभ्यास करतं, समग्र अर्थशास्त्र हे समूहाचा एकत्रित करण्याचा अभ्यास करते, आणि हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा अजून एक अर्थ आपण बघणार आहोत की समग्र अर्थशास्त्राचा अजून एक अर्थ आपण बघणार आहोत. समग्र अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स या नावाने ओळखला जातो. MACRO
MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स. हा सी आणि एस आहे. हां, जर लक्षात नसेल तर मग आपण पुन्हा लिहून घेऊ. मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स स्क्रीनवरती तुम्हाला त्याचा अर्थ त्याचे स्पेलिंग देखील देण्यात आलेले की MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे. MAKROS मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. या ग्रीक शब्दाचा मूळ मराठी अर्थ समूहाचा असा होतो. म्हणून समग्र अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील समूहाचा, मोठ्या मोठ्या घटकांचा किंवा मोठ्या मोठ्या भागांचा अभ्यास करणारं शास्त्र होय. लक्षात आलं अर्थ की समग्र अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स या नावाने ओळखलं जातं. स्पेलिंग पुन्हा अजून लिहून देतो. MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स या नावाने ओळखलं जातं. मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस KROS या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा मूळ मराठी अर्थ समूहाचा किंवा मोठ्या घटकांचा असा होतो. म्हणून समग्र अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय. हा झाला त्याचा अर्थ. अजून एकदा मी अर्थ सांगतो की अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र होय. समग्र अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स या नावाने ओळखलं जातं. मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा मूळ मराठी अर्थ मोठ्यात मोठ्या घटकांचा समूहाचा अभ्यास करणे किंवा समूहाचा असा होतो. म्हणून समग्र अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय. आता पुढचा मुद्दा आहे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. आता अर्थ आणि व्याख्यामध्ये थोडासा फरक असतो. जो अर्थ लिहिलेला आहे तीच व्याख्या म्हणून जरी लिहिलं तरी काही आवश्यकता किंवा तरी चालतं. परंतु आता इथं आपणास स्थूल अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या देण्यात आलेल्या आहेत स्क्रीनवरती. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक JL हॅन्सेन. JL हॅन्सेन यांच्या मतानुसार स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाच्या व त्याच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. बघा, प्राध्यापक JL हॅन्सेन यांच्या मतानुसार की अर्थव्यवस्थेतील समग्र अर्थशास्त्र ही अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये एकूण रोजगाराची घटक असतील, एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, या सर्व मोठ्या मोठ्या घटकांचा किंवा समुच्चयाच्या
व त्याच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची पातळीचा अभ्यास करायचा असेल तर आपणास समग्र अर्थशास्त्राचा विचार करावा लागतो किंवा समग्र अर्थशास्त्राचा आधार घेऊनच आपल्याला अर्थव्यवस्थेची संपूर्ण रोजगार पातळी असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण बचत असेल, या सर्व घटकांचा आधार घेऊन आपणास अभ्यास करता येतो. त्याच्यानंतर प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांनी स्थूल अर्थशास्त्रासंदर्भात एक व्याख्या दिलेली आहे. अतिशय साधी, सोपी आणि सरळ व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असते. सर्वात साधी, सोपी, सरळ व्याख्या की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतील जेवढ्याही घटकांचं किंवा मोठ्या भागाचा अभ्यास जर करायचा असेल तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचाच वापर करावा लागतो. मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या व स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. साधारणपणे परीक्षेला 2 गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न असतोच. फरक स्पष्टकरामध्ये असो, व्याख्यालियामध्ये असो, संकल्पना ओळखा याच्यामध्ये असो, कुठं ना कुठं 2 मार्क्सला येणारा असतोच. मग त्याच्यासाठी आपणास स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या पाठांतर असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अर्थ तुम्हाला सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. मॅक्रो हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा मूळ मराठी अर्थ समूहाचा, मोठ्या मोठ्या घटकांचा असा होतो. म्हणून समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय. आणि 2 व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. दोघांपैकी एक जरी व्याख्या तुमची लक्षात असली, पाठांतर केली तरी अतिउत्तम आहे. त्याच्यामध्ये दुसरी व्याख्या आहे की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. जरी ही व्याख्या शक्य नसेल तर मी एक व्याख्या सांगतो की अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या भागांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र होय. सोपी व्याख्या, अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र होय. पुढील तासाला आपण समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय स्पष्ट करू.